नमस्कार मंडळी. तर आज आपण भेट देतोय पुण्यातील ऐतिहासिक अशा शनिवार राजवाड्याला. तर आता आपण राजवाड्यामध्ये पोहोचलो आहे. तर आता आपण राजवाडा एक्सप्लोअर करूया आणि जेवढं शक्य होईल तर तुम्हाला शूटिंग मी दाखवेन. तर शनिवारवाडा हा पेशवाईच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो आणि त्याची माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये देतच जाईन. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. गड, किल्ले, वाडे, राजपाट मिळवणं आणि मिळाल्यानंतर त्या आपल्या ताब्यात ठेवण्याकरता राजनीती, कूटनीती, षडयंत्र रचणं या गोष्टी इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या आपल्याला खूप वेळा आढळतात. पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा हा ऐतिहासिक तर आहेच, शिवाय अनेक गूढ रहस्य, घटना आणि आपल्या अजड बांधकामामुळे आज देखील कुतूहलाचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे. आज आपण जाणून घेऊया शनिवारवाड्यासंबंधी काही खास गोष्टी. शनिवारवाडा हा 17व्या शतकात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी बांधला. या शनिवारवाड्याची मुहूर्त वेळ 10 जानेवारी 1730 या शनिवारी रोवण्यात आली, म्हणून त्याला नाव पडले शनिवारवाडा. त्यानंतर 22 जानेवारी 1732 रोजी प्रचंड मोठ्या उत्साहात आणि दिमाखात वास्तुशांत करण्यात आली. त्या काळात 16,110 इतका खर्च हा वाडा बांधण्यात आला. या महालात एकाच वेळी 1000 लोक राहू शकत होते, अशा प्रकारची सोय या वाड्यात करण्यात आली होती. 27 फेब्रुवारी 1828 ला या वाड्यात आग लागली आणि ती आग विझवण्याकरता त्यावेळी तब्बल 7 दिवस लागले. पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गूढ आणि रहस्य बनून राहिले आहे. राघोबा दादा आणि आनंदीबाई यांचे आपला पुतण्या नारायणरावाशी संबंध चांगले राहिले नव्हते. त्याचे मुख्य कारण हे होते की फार लहान वयातच नारायणराव यांना पेशवा बनवण्यात आले होते आणि हे या पती पत्नींना अजिबात रुचले नव्हते. त्यामुळे संबंध इतके ताणले गेले की काका पुतण्यातून विस्तव देखील जात नव्हता आणि जी लोक मध्यस्थी करत होती ती मध्यस्थी करणारी लोक प्रकरण मिटवण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचेच काम करत होते. मारेकऱ्यांकरवी रघुनाथरावांनी नारायणरावाला धरा असा आदेश दिला होता. तो आदेश आनंदीबाई यांच्या हाती लागला आणि त्यांनी कूट कारस्थान रचले. नारायणरावाला धराऐवजी नारायणरावाला मारा असे सांगण्यात आले. त्यामुळे धचा म करणारी आनंदीबाई या एकाच गोष्टीमुळे इतिहासात प्रसिद्धीला आली. आज देखील या घटनेमुळे धचा मा करू नकोस हा वाक्यप्रचार प्रचलित झाला आहे. काही जाणकारांच्या मते हे खरे नाही. नारायणरावाला मारण्याचे आदेश खुद्द रघुनाथरावांनीच दिले आणि त्यांच्या डोळ्यासमोरच नारायणरावांना मारण्यात आले आणि त्यांचे तुकडे करून त्याच रात्री नदीत सोडण्यात आले. नारायणराव आपल्या कक्षातून संपूर्ण वाड्यात काका मला वाचवा असे जोरात ओरडत धावत होते. पण मारेकऱ्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता आनंदीबाईंच्या निर्णयामुळे नारायणरावांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आणि त्यांच्या आरोळ्या या शनिवार वाड्यात घुमत राहिल्या.
नारायणरावाच्या या किंकाळ्या त्यांच्या मृत्यूबरोबरच आसमंतात विवरणाऱ्या नव्हत्या. या आरोळ्या त्यांच्या मृत्यूपश्चात देखील शनिवार वाड्यात आजही ऐकू येतात असे कित्येकांचे म्हणणे आहे.